जे आहे ते त्याला सुनावण्यात आलेले आहे। आपण पाहतो या ठिकाणी तर वाल्मिक कराडला आता कोर्टामधून बाहेर आणण्यात आलेला आहे आणि पुन्हा त्याला जेलमध्ये नेलं जाईल। ही थेट दृश्य आपण पाहतोय। नक्कीच तर ही दृश्य आपण पाहतोय। वाल्मिक कराडला आता सुनावणीनंतर पुन्हा एकदा बीड जेलमध्ये नेण्यात येत आहे। ही संपूर्ण यंत्रणा आपण पाहतो आहोत। केज कोर्टामध्ये युक्तिवाद पार पडल्यानंतर 22 तारखेपर्यंत अर्थात 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आणि त्यानंतर आता त्यांना पोलीस कोठडीमध्ये घेऊन जात आहेत। तर वाल्मिक कराडला आता 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। पोलीस कोठडीमध्ये आता त्याला ठेवलं जाईल। वाल्मिक कराडला कोर्टामधून बाहेर आणण्यात आलेला आहे। ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। बीड जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेरची। बीड जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आणलं जात असताना पोलिसांच्या ताफ्यामध्ये काही 4 वाहनं देखील शिरली होती। त्यानंतर आता इथे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। पूर्ण बंदोबस्तामध्ये आता वाल्मिक कराडला इथून नेलं जातंय। पोलीस कोठडीमध्ये आता त्याला ठेवलं जाईल। वाल्मिक कराडला कोर्टामधून आता बाहेर आणण्यात आलंय आणि आता त्याला पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात येईल। 7 दिवसांची पोलीस कोठडी वाल्मिक कराडला देण्यात आली आहे। तर हे दृश्य आपण पाहतो आहोत। पोलीस कोठडीमध्ये आता वाल्मिक कराडला पोलीस घेऊन जात आहेत। 7 दिवसांची पोलीस कोठडी कोर्टाकडून सुनावण्यात आलेली आहे। अर्थात 22 तारखेपर्यंत वाल्मिक कराड आता पोलीस कोठडीमध्ये असणार आहे। तर आता वाल्मिक कराडला पोलीस कोठडीमध्ये नेलं जात आहे। ही काही दृश्य आपण पाहतोय। तर कराडच्या समर्थकांकडनं या ठिकाणी फाशीची शिक्षा